Hello students, in last video we have learned keeping point this game, and in this game we have learned that we have to give the answers without speaking any word, only by gestures. ओके, हावभाव करून एखाद्या प्रश्नाची उत्तरे कशी द्यायची आणि गेम कसा खेळायचा हे आपण पाहिलेलं आहे. त्याचबरोबर पेज नंबर 27 वरती आपल्याला काही चित्र आणि त्याच्यासमोर त्याच्याशी रिलेटेड काही स्पीच दिलेले आहेत. हे आपण सुद्धा पाहिलेलं आहे. म्हणजे चित्राशी रिलेटेड स्पीच कोणता असू शकेल हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. सो स्टुडंट्स, टुडे वी आर गोइंग टू लर्न न्यू पॉइंट इंटरव्ह्यूज. बघा, इंटरव्ह्यूज म्हणजे काय तर मुलाखत. तुम्ही या इंटरव्ह्यूज या पॉईंटमध्ये आपण काय शिकणार आहोत बघा, तर आपण काही प्रश्नांच्या द्वारे म्हणजेच मुलाखत घेऊन इंटरव्ह्यू घेऊन एखाद्या विषयासंदर्भात माहिती कशी मिळवायची हे आपण पाहणार आहोत. याच्यामध्ये तुम्ही काय करायचं आहे बघा, तुमच्या मित्राला किंवा मैत्रिणीला काही प्रश्न विचारून तुम्ही माहिती मिळवायची आहे तिच्याशी रिलेटेड. याच्यामध्ये कोणकोणते प्रश्न असू शकते याचा आपल्याला नमुना किंवा ते प्रश्न आपल्याला पेज नंबर 28 वरती दिलेले आहेत. फर्स्ट ऑफ ऑल आय विल रीड द क्वेश्चन. फॉर्म पेअर्स अँड इंटरव्ह्यू युअर पार्टनर. तुम्ही जोडी तयार करायची आहे, तुम्ही आणि तुमचा फ्रेंड, आणि त्याचा काय घ्यायचा आहे, इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. बाय युजिंग द क्वेश्चन्स गिवन हिअर. खाली जे प्रश्न दिलेले आहेत ते वापरून तुम्ही तिचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. युअर फ्रेंड विल गिव्ह हिज ऑर हर ओन आन्सर. तुमच्या मित्राने किंवा मैत्रिणीनं तिचं काय द्यायचं, स्वतःची म्हणजे माहिती उत्तरे देऊन द्यायची आहे. म्हणजे तुम्ही जे प्रश्न विचारणार आहात त्याची उत्तरे तिनं द्यायची आहेत. ओके, सो सी आय हॅव रिटन हिअर सम क्वेश्चन्स ऑन पेज नंबर 28 वरती जे प्रश्न दिलेले आहेत मी शॉर्टमध्ये लिहिलेले आहेत आणि आपल्या पुस्तकामध्ये सुद्धा आहेत. बघा, त्यामधला पहिला प्रश्न, जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीचा इंटरव्ह्यू घेतो तेव्हा पहिला प्रश्न ठरलेला असतो, व्हॉट्स युअर नेम. इथं काय विचारलं बघा, व्हॉट्स युअर फुल नेम. म्हणजे तुम्ही ज्याचा इंटरव्ह्यू घेणार आहात त्या फ्रेंडचं पूर्ण नाव. ओके, देन सेकंड क्वेश्चन, वेअर डू यू लिव्ह, टेल मी युअर ॲड्रेस. तू कुठे राहतोस, तुझा पत्ता, पूर्ण पत्ता सांगायचा आहे. ओके, देन थर्ड क्वेश्चन, व्हॉट सब्जेक्ट्स डू यू लाईक. व्हॉट सब्जेक्ट्स डू यू लाईक. तुला कोणकोणते विषय आवडतात. इथं एकापेक्षा जास्त विषय सांगायचे आहेत. व्हॉट सब्जेक्ट्स म्हणले, डू यू लाईक. तुला कोणकोणते विषय आवडतात हा तिसरा प्रश्न विचारायचा आहे. देन व्हॉट गेम्स. इथं काय विचारलं बघा, व्हॉट्स युअर फेवरेट डिश. तुम्ही ज्या फ्रेंडचा इंटरव्ह्यू घेणार आहात त्याचा किंवा तिचा फेवरेट डिश कोणती आहे हा पुढचा प्रश्न आहे. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट गेम्स डू यू प्ले. व्हॉट गेम्स डू यू प्ले. तू कोणकोणते खेळ खेळतेस असा प्रश्न आहे. त्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त गेम्स तिला खेळता येऊ शकतात. हा प्रश्न विचारून तिच्याकडून उत्तर घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी पुस्तकामध्ये काही ऑप्शन्स दिलेले आहेत बघा. हॉपस्कॉच असेल, टॅग असेल, हाईड अँड सीक असेल, खो खो, कबड्डी, लंगडी, देन क्रिकेट, अशा पद्धतीने जे वेगवेगळे गेम्स आहेत त्याच्यापैकी तुला कोणकोणते गेम तू खेळतेस किंवा खेळतोस असा पुढचा प्रश्न आहे. देन नेक्स्ट बघा, व्हॉट्स युअर हॉबी. व्हॉट्स युअर हॉबी. हॉबी म्हणजे काय, छंद. तुला कोणकोणते छंद आहेत. बघा, याच्यामध्ये अनेक त्याला छंद असू शकतात, हॉबीज असू शकतात. फॉर एक्झाम्पल सिंगिंग, डान्सिंग. सिंगिंग असू शकतो, डान्सिंग. देन क्लाइम्बिंग हिल्स, टेकड्या चढणे किंवा डोंगर चढणे. देन ड्रॉइंग पिक्चर्स, विविध प्रकारचे चित्र काढणे हा सुद्धा छंद असू शकतो. त्याचबरोबर प्लेइंग द ड्रम असेल. देन इटिंग, स्लीपिंग, विस्लिंग. देन रीडिंग, कलेक्टिंग स्टॅम्प्स, बीड्स ऑर फिदर्स. स्टॅम्प कलेक्ट करणे, त्याचबरोबर वेगवेगळ्या कलरचे जे स्टोन्स असतात ते त्यांचं कलेक्शन करणे, वेगवेगळ्या प्रकारचे चित्र कलेक्ट करणे. बीड्स, बीड्स म्हणजे मनी एकत्र करणे अशा प्रकारचे. त्याचबरोबर फिदर्स, जी पक्ष्यांची पिसे असतात, मोराचे पीस असेल किंवा दुसऱ्या कोणत्या तरी पक्ष्यांची जी पिसे असतील त्यांचं सुद्धा कलेक्शन करण्याचा छंद असतो. त्याचबरोबर वेगवेगळे जुन्या पद्धतीचे जे कॉईन्स असतात, नाणी,
त्याचं सुद्धा कलेक्शन करण्याचा कुणाकुणाला छंद असू शकतो. तर यामध्ये कोणता तुमच्या फ्रेंडला छंद आहे तो त्याला विचारून त्याचा आन्सर मिळवायचा आहे. त्याचबरोबर स्विमिंग असेल, पोहण्याचा सुद्धा छंद असतो. अशा पद्धतीनं तुम्ही अशा प्रकारचे प्रश्न विचारायचे आहेत. पुढचा प्रश्न आहे, टेल मी अ फ्यू थिंग्स अबाउट युअर सेल्फ. बघा, तुझ्याविषयी आता जे प्रश्न विचारले जाणार त्याच्याविषयी त्यांना काय द्यायचे आहे, त्या प्रश्नाची उत्तरं द्यायची आहेत. त्याच्यामध्ये पहिला प्रश्न कोणता विचारायचा आहे बघा, व्हॉट यू कॅन डू. यू कॅन डू म्हणजे तू हे करू शकतोस, काय काय करू शकतोस असा प्रश्न विचारायचा आहे. म्हणजे तुमच्या फ्रेंडला नेमकं आता काय काय करता येतं हा प्रश्न विचारायचा आहे. सेकंड आहे, व्हॉट यू लाईक टू डू. तुला काय करायला आवडेल, व्हॉट यू लाईक टू डू हा प्रश्न सेकंड आहे. थर्ड आहे बघा, व्हॉट यू वॉन्ट टू लर्न. तुला आता येत नाहीये पण तुला पुढे भविष्यामध्ये ते शिकायचे आहे, अशी कोणती गोष्ट आहे. त्याच्यामध्ये काही ऑप्शन्स दिलेत बघा, आय कॅन विसल, मी करू शकतो विसल. देन आय कॅन स्विम, मी पोहू शकतो. आय वॉन्ट टू लर्न कराटे, मला कराटे शिकायचं आहे. देन आय लाईक टू राईड अ बायसिकल, आणि मला सर्वात जास्त काय आवडतं, आय लाईक टू राईड अ बायसिकल, मला सायकल चालवायला आवडते. अशा प्रकारचे अनेक काही ऑप्शन्स आहेत, याच्यामधलं सुद्धा तो उत्तर देऊ शकतो. अशा प्रकारे काय करायचं बघा, हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न विचारून तुम्ही तुमच्या फ्रेंडचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे आणि त्यांनी दिलेल्या जी उत्तरे असतील त्या उत्तरांच्या आधारे आपल्याला काय तयार करायचे आहे, फ्रेंड प्रोफाईल. बघा पेज नंबर 29 वरती दिलेली आहे. रीड द स्पेसिमन गिवन बिलो, खाली दिलेला नमुना आहे, स्पेसिमन म्हणजे नमुना, तो पहा. नाव राईट युअर फ्रेंड्स प्रोफाईल, अशा पद्धतीनं तुम्ही स्वतःच्या फ्रेंडची प्रोफाईल तयार करायची आहे युजिंग हर ऑर हिज आन्सर्स. त्याच्यामध्ये तिनं दिलेल्या प्रश्नांची उत्तरं लक्षात घेऊन फ्रेंड्स प्रोफाईल तयार करायची आहे. आता बघा याच्यामध्ये पान नंबर 29 वरती जी प्रोफाईल दिली ती पाहूया आपण. मीट माय फ्रेंड, हर नेम इज राधिका प्रकाश देशमुख, ॲड्रेस 31 नवी पेठ नवेगाव, गेम शी प्ले खो खो अँड लंगडी. देन हर फेवरेट सब्जेक्ट इज इंग्लिश, हर फेवरेट डिश पुरणपोळी, हर हॉबी म्हटले म्हणजे एकच छंद दिलेला आहे. अनेक छंद असतील तर तुम्ही काय लिहायचं आहे, हर हॉबीज. ओके, इथं एक दिलंय बघा, हर हॉबी इज कलेक्टिंग कलर्ड स्टोन्स, रंगीत जे वेगवेगळे स्टोन्स असतात त्याचं कलेक्शन करण्याचा तिला छंद आहे. देन राधिका कॅन सिंग अँड विसल, राधिका सिंग म्हणजे गाणं म्हणू शकते आणि विसल सुद्धा करू शकते. शी कॅन स्विम, ती पोहू शकते. शी लाईक्स टू राईड अ बायसिकल, तिला सर्वात जास्त काय आवडतं, सायकल चालवायला आवडते. अँड शी वॉन्ट्स टू लर्न कराटे, तिला आता सध्या कराटे येत नाहीये पण ती कराटे शिकण्याची तिची इच्छा आहे किंवा शिकणार आहे. अशा प्रकारे आपल्याला मीट माय फ्रेंड या अंतर्गत आपल्याला एक प्रोफाईल दिलेली आहे. तशाच पद्धतीने आपण एक प्रोफाईल स्वतः तयार करूया आणि तुम्ही सुद्धा तुमच्या फ्रेंडची प्रोफाईल बनवायची आहे. सो लुक ॲट द ब्लॅकबोर्ड. नेम मीट माय फ्रेंड, हर नेम इज write down her full name, then address. Games she play, kho-kho and cricket. Then her favorite subject, her favorite dish, her hobby, then she can किंवा तिचं नाव लिहू शकता तुम्ही.
Snehal can swim. Reading. See here. Name Snehal Ramesh Patil. Address 4th Lane, Rajarampuri, Kolhapur. Then games she plays kho-kho and cricket. Her favorite subject is English. Her favorite dish is paneer. Then her hobbies म्हणायचं हॉबी दोन आहेत त्यामुळे हॉबीज. Her hobbies singing and dancing. Snehal can swim. ती पोहू शकते. Snehal likes reading books. तिला काय आवडतं? पुस्तके वाचायला आवडते. So student, you have to make your friend's profile and write down in your notebooks. Next part, friendly plans. We will see in the next lecture. Thank you.